सगळं झालेलं आहे. मंजूचं काही शिकते नमस्कार मित्रांनो, एच डी आयकर ब्लॉग्समध्ये आजचा व्लॉग तुम्ही बघितला असाल की आज आपला भीम महोत्सव आहे आणि आज भीम महोत्सवाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि असं खूप असं आनंदाचं वातावरण आहे. आणि तुम्ही बघाल तर आज मस्तपैकी अशी सगळ्यांची तयारी पण झालेली आहे आणि सगळे जमलेले पण आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही इकडनं निघणार आहे वाड्यावरून आणि खूप असं जल्लोष होणार आहे. आज 10व्या वर्षीचा आपला भीम महोत्सव तुम्ही बघाल इकडं तर सगळेजण असे तयार झालेले पण आहेत आणि आता इकडनं थोड्या वेळात निघतो आता आम्ही आणि बघूया आजचा भीम महोत्सव असा कसा उत्साह आणि पूर्ण असं सेलिब्रेट होणार आहे. खूप असे सेलिब्रिटीज येणार आहेत, सगळे सेलिब्रिटीजला पण कवर करूया आपल्या व्लॉग्समध्ये. आणि इकडं बघाल तर ड्रेसिंग बघू शकता सगळ्यांचे एकदम मस्त असे ड्रेसिंग आहेत. चला भीम महोत्सव इकडं बघाल तर सगळ्यांचे ड्रेसिंग. तर चला आता निघूया इकडनं आणि बघूया आपला आजचा भीम महोत्सव. मला मित्रांनो फायनली आलेलो आहे आता बाबासाहेबांच्या इथे पाया पडण्यासाठी आणि आता भाऊ पण आलेले आहेत. आता बघू शकता तुम्ही भरपूर असे समाज आणि सगळे आपले बांधव जमलेले आहेत भाऊंसाठी आणि आता इथं बघू शकता रॉयल एंट्री होणार आहे. तर चला आता इकडे आता बाबासाहेबांना पहिले वंदना करूया आपण आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर बघाल तर इकडे मॅनेजमेंट टीम एक नंबर दिसते. आता इथं मॅनेजमेंट टीम तर इकडे बघू शकता मॅनेजमेंट टीम काय भारी सजलेली आणि मस्त असं एकदम त्यांचे जॅकेट विकेट. तर आता सगळेजण तयार आहेत तिथं आणि बघू शकता मस्त ड्रेसिंग मारलेले आहेत सगळ्यांनी. चला आता वा एक नंबर पूर्ण मॅनेजमेंट टीम एकदम सज्ज झालेले. ओके भाऊची एंट्री येणार. चला हो थांबा जरा थांबा. बघू शकता आता मस्त अशी रॉयल एंट्री झालेली भाऊची. चला मस्तपैकी आता बाबासाहेबांना हार घातलेला आहे आणि विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे जय 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 भीम. जय भीम जय भीम. अरे जय 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 भीम. जय भीम जय भीम. चला आता जाऊया आपल्या प्रोग्रामसाठी आणि खूप असा मस्तपैकी झालेला आपला सगळा प्रोग्राम इकडे. चला आता जाऊया. या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. सर्व उपस्थित स्वागत. चला पुढं चला पुढं लांब कर. मला बघ पाठी बरोबर आहे का? या सर्व ठिकाणी प्रवीण भाऊ बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्हा आता एंट्री झालेले मित्रांनो फायनली आपल्या इथं आणि बघू शकता आता मस्तपैकी मॅनेजमेंट आणि
हे आता गाता होतील कीबोर्डवाल्याचा पण टॉप आणि थोड्याच वेळात आपल्या प्रोग्रामला चालू होणार आहे. संपूर्ण महापरिपूर्ण पाणाती बाकला वेरमणी शेखा पदम समादयामी आदिन्नदाना वेरमणी मित्रांनो फायनली गाता झालेले आणि आता प्रोग्राम स्टार्ट होणार आहे आणि आता थोड्याच वेळात मस्त असा प्रोग्राम चालू होणार आहे. तर बघू शकता आता सगळे गाता पण झालेले. तर चला आता भेटूया डायरेक्ट प्रोग्राम स्टार्ट झाल्यावरतीच. अनेक कार्यक्रम पाहिले, पण जेवढं मोठं भव्य दिव्य भीम महोत्सवाचं आयोजन आणि इतकं प्रोफेशनल मी आजपर्यंत पाहिलं नाही. त्याच्याकडून ऐकलं का हा कार्यक्रम आयोजन टीम आणि प्रवीण दादा यांच्या विचारसरणीतून जन्माला आला आहे आणि अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. आणि विशेषतः मी बोलत असताना अनेकदा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्या सावित्रीबाईच्या मागे विठ्ठलासारखा उभा असणारा. हे साहेब, ही संपूर्ण बदलापूर शहर ग्रामीण मुरबाडची जी बहुजन आहेत हे तुम्हाला कधीच विसरणार नाही, कारण तुम्ही ह्या महापुरुषांचे विचार इथं केले. जसं माझ्या कार्यकर्त्यांना काही लोक माझ्यावर टीका करत असतात किंवा मला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना एकदाच सांगतो तर मी शांत बसन, पण माझा समाज शांत बसणार नाही. निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे.
निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नको कोणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे. खरंच समाज हा माझ्या नेहमी सुखात दुःखात माझ्या बरोबर असतो. आज त्या समाजाच्या प्रती त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईने आपल्या घरामध्ये 4 नगरसेवक आहेत, तर ती केवळ पुण्याई फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. पुनश्च एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद.
सन्माननीय नगरसेवक मोहनजी चतुरे, दीपालीताई लमतुरे महोत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सन्माननीय प्रथमेशजी भगत साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. परिषदेच्या नगरसेविका सौ संध्याताई सूरज मुठे, आपले मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सूरजजी मुठे, आपले मनपूर्वक स्वागत. नगरसेवक सन्माननीय शागोबजी गोरे, आपले मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लक्षात घ्या, आता तुमच्या साठी एक आनंदाची बातमी. खरं तर आपण पाहतो तुमची मानाचा, प्रेमाचा, चांगली माती नाही मागणारी यात्रा. जय भीम बदलापूरची पब्लिक. आमच्या राजांनी काय शिकवलंय? आमच्या राजांनी काय शिकवलंय? की स्वाभिमानाच्या मध्ये आला तर उभा काढायचा, मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कुणाच्या बापाचा इतिहास का असेना. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज वाचून आलेलं रक्त आहे. हे अण्णाभाऊ साठे सुद्धा जाणतं, हे राजश्री शाहू महाराज सुद्धा जाणतं, हे महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा जाणतं. जर कुणी विचारलं काय कि तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं, मेरे बाबा साहब के बच्चे हैं, क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं. ही क्रांती रक्तातून आलेली हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वाचाल, जेव्हा लक्षात घ्याल, तेव्हा वेळ लागून जाईल आणि तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. आणि ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घ्याल ना, त्यावेळेस डोळ्यातून पाणीच येईल. मी नेहमी हे सांगते की तर माझं उत्तर हे असतं की मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर माता रमाईंनी 9 कोटी लेकरांसाठी 4 मुलं बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणून येईल. मी जर जन्माला येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वाघीण म्हणून येईल. आणि जर येता आले नाही तर अशा जीवनावरती 10 वेळा लाथ मारेन. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो वाघ म्हणून येईल आणि मी वाघ म्हणूनच जन्माला आले. आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे, लक्षात ठेवा. मोडेल पण वागणार नाही, माफी तर मागणारच नाही. जिथं स्वाभिमान येतो, तलवार म्हणजे शब्द आमचे. हे त्या दीनदुबळ्या, वैचारिक दीनदुबळ्या लोकांना सांगा की छत्रपती शिवरायांच्या मातीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्माला आलेली लेकरं आहेत. एक कुणाच्या बापाला नाही घाबरत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून समस्त महाराष्ट्राला सांगते की मी कुणाच्या बापाला ना कधी घाबरले होते ना कधी घाबरणार आहे. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नेहमी करतात आणि मानसिकरित्या लाचार असं सांगतात त्यांना. त्या लोकांसाठी इतकंच सांगेल की एक खूप छान वाक्य आहे की महीनों में महीना अप्रैल का महीना है. महीनों में महीना अप्रैल का महीना है. नगीनों में नगीना कोई नूर नगीना है. महीनों में महीना अप्रैल का महीना है. नगीनों में नगीना कोई नूर नगीना है.
आहे सुभेदार रामजीचा दुर्मिळ धावला जणू मोती शिंपल्यात झुलगी झुला भिवाई अंगाई गीत गात बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो तलवारीचा घाव
हातात तंदुरी कबाब असतो आणि फिगे पडती भले भले ह्यांच्या पुढे असा जयभीमवाल्याचा रुबाब असतो, असा जयभीमवाल्याचा रुबाब असतो. सोन्याची अंगठी सोन्याचं डोके,
चला मित्रांनो, अशा प्रकारे फायनली आपला प्रोग्राम सक्सेस झालेला आहे आणि पूर्ण असं झालेलं आहे आणि मस्त वाटलं एकदम. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. आणि ब्लॉग सुद्धा आता ते एंड करतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन ब्लॉग्स मध्ये. तर पण धन्यवाद, बाय बाय.